नमस्कार. अल्फाच्या उर्वरित भागात पुन्हा स्वागत करते. आजचा आपला विषय आहे आपत्कालीन व्यवस्थापन आणि यावर मार्गदर्शन करतायत डॉक्टर जयेश सिंह शाह. डॉक्टर, भूकंपामध्ये काय काय आपण खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल सांगा. बरं, भूकंप जर माझ्या हिशोबाने जर आपल्या मुंबईच्या लोकांना जर माहीत नसेल तर मुंबई हे भूकंपग्रस्त विभागात आहे. वी आर प्रोन टू अर्थक्वेक्स ऑल्सो. झोन 3 मध्ये आपण आहोत. तर भूकंपासाठी काय काय केलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भूकंपात काय होतं त्याची जाणीव घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, फर्स्ट एड किट हा प्रत्येक घरात असलंच पाहिजे आणि अशा ठिकाणी ठेवायची की जिकडे लवकर आपण जर भूकंप आला तर पटकन हातात घेऊ शकतो आपण. मग तुम्ही जर घरात असणार तर जे आर्चीस आहे किंवा डोरवेज आहे त्याच्या खाली उभे राहायचं. आणि जर अजून माहिती पाहिजे तर नक्कीच आपला कोर्स आहेच. या कोर्समध्ये संपूर्ण माहिती आपण देतो, पूर्ण शिकवतो. भूकंपामध्ये तुम्ही घरी असता तर काय करायचं, घराच्या बाहेर काय करायचं, आणि मुख्य म्हणजे हा कोर्स पूर्ण विनामूल्य आहे. या कोर्सबद्दल कधी आपण चार्ज पण घेत नाही. तर पूर्ण माहिती या पुस्तकमध्ये आणि या कोर्समध्ये शिकवतोच आम्ही. बरोबर. प्रेक्षक हो, या कोर्सबद्दल आपल्याला माहिती नक्कीच अधिक मिळू शकेल, कारण डॉक्टरांच्या संपर्कासाठी आपण दूरध्वनी क्रमांक सुद्धा काही काळाने तुम्हाला दाखवणार आहोत. आपण एक प्रश्न घेऊया. नमस्कार संगीता. बोला. विचारू. हा, मी विक्रोळून बोलते. आपल्याला आधी नमस्कार. नमस्कार. बोला. माझा पहिला प्रश्न असा आहे की समजा घरात स्फोट वगैरे झाला गॅसचा वगैरे, तर त्यावेळेस आपण काय करायचं, नेमकं कोणाला कळवायचं? बरं. आणि दुसरं म्हणजे समजा रस्त्यावर असं कोण पडलेलं वगैरे असेल तर आपण त्याला मदत करू शकतो की नाही? बरं. तर तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की घरात स्फोट झाला म्हणजे बॉम्बस्फोट झाला किंवा आपला गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तिकडनं पहिला बाहेर निघायचं. आणि निघताना तुमच्या बरोबर लहान मुलं आणि वृद्ध माणसाला पहिलं बाहेर घ्या आणि जवळच्या पोलीस स्टेशनला आणि फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे. दुसरं प्रश्न तुमचं होतं की रस्त्यात एखादा माणूस जर पडला किंवा त्याला काही आपत्ती झाली तर काय करायचं. आता ही आपत्ती जरी झाली तर सामान्य नागरिक म्हणून आपली ड्युटी आहे की त्यांना मदत करणंच. आज आपण माणूस बघतो की रस्त्यावर काही घडलं किंवा आपण ट्रेनमध्ये ऐकतोच काय चालू आहे, सामान्य माणूस तिथे जात नाही मदतीला. हा का? याचं मूळ कारण शोधायलाच पाहिजे आपल्याला. याचं मूळ कारण एकच आहे की भीती. त्या माणसाला माहित नाही की त्या जे व्यक्ती आहे जो बघतोय की या गोष्टीला आपण निवारण कसं करायचं त्याचं ज्ञान नसतं. एक दुसरी गोष्ट आहे, त्याला भीती असते की जर मी याच्यात अडकलो तर पुढची गोष्ट काय, म्हणजे मला परत इकडे जावं लागेल तिकडे जावं लागेल, चौकशी होणार, इन्क्वायरीज होणार, तर त्याला गुंतायचं नाहीये. म्हणजे अज्ञान ही सर्वात मोठी गोष्ट आहे जेणेकरून माणूस मदतीला जात नाही. आणि हे शिकवलं जातं पूर्णपणे आपल्या कोर्समध्ये. साधं उदाहरण म्हणजेच जर रस्त्यावर कोणाला आकडी आली, बेशुद्ध पडला माणूस, आपण बघतोय आकडी येऊन पडतोय खाली, तर अजूनपर्यंत आपण काय केलंय की सर्वात पहिलं आपले पायाचे बूट काढले आणि त्या नाकात टाकलं, किंवा कांदा दिसला तर कांदा कापून. हे न करता आपत्कालीन व्यवस्थापनचे व्हॉलेंटियर म्हणजेच DMV, डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर, ह्याला माहिती आहे काय करायचं. लगेच तो जे काही काय शिकवलेलं आहे प्रथमोपचारमध्ये तो लगेच त्याच्यावर अंमल करतो आणि लवकरच लवकर डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून, जवळच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून या पेशंटची ट्रीटमेंट देतो. तुम्ही जे मगाशी म्हणालात की असं करायचं नाही, म्हणजे कांदा नाकाला लावायचा नाही किंवा चप्पल हुंगायला द्यायची नाही, तर त्यासाठी काय, त्याच्याऐवजी काय करायचं थोडक्यात तुम्ही सांगा. पण त्याआधी आपण हा प्रश्न पाहूया आणि ऐकूया. चालू ट्रेनमध्ये म्हणजे प्रवास करत असताना एखाद्या प्रवासास काही अचानक हार्ट अटॅक आला की काही घटना घडली तर अशा नेमकं काय करावं याबद्दल आपण कृपया मार्गदर्शन करावं. बरं. यांचा प्रश्न होता की ट्रेनमध्ये असताना समजा कोणाला हार्ट अटॅक आला तर काय करायचं. हा फार कॉमन परिस्थिती आहे. सर्वप्रथम म्हणजे ज्या माणसाला हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतंय, म्हणजे पहिला हार्ट अटॅक काय आहे